हे हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार तुम्हा सर्वांना. आणि जो मी हा ब्लॉग बनवलेला आहे हा माझा ब्लॉग किचन क्लिनिंगचा आहे. तर दर 3 महिन्याला जे मी किचन क्लिनिंग करते ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर प्लीज हा माझा ब्लॉग कंटिन्यू पहा स्टार्टिंग टू एंड पर्यंत. आणि इतका चमकतोय ना माझा किचन, मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर प्लीज पहा. आणि काय होतं, दर महिन्याला किंवा आठवड्यातनं वगैरे मला इतकं स्वच्छ सगळं साफसफाई करणं होत नाही खरं सांगायचं म्हणजे. मग मी ठरवलेलं आहे दर 3 महिने झाले की 3 महिन्याला सगळे किचनचे भांडे फळीवरचे वगैरे सगळं घासायचं. कारण काय होतं माहिती आहे का, रोजचं जे रुटीन आहे ना माझं, त्यामध्ये आत मी एकटीच आहे करायला. आणि असं काहीच नाही म्हणजे नाही का, प्रत्येक घरामध्ये कोणाकोणाचे एकटेच असतात पण तरीही घर सांभाळतात. पण काय सांगू, प्रत्येकांच्या मुलांचा सतवायचा, शांत बसायचा नेचर वेगळा असतो. माझे जे पोरं आहेत, माझी शांत आहे, पण माझा बारका आहे ना तो 10च्या बरोबर 1 आहे. त्यामुळं आहे ना मला त्याच्या मागं ओढून ओढून माझी एनर्जी डाऊन होऊन जाते. तर मी हा किचन आहे आणि हे जे पीठ आहे ना माझं, तर त्या पिठाचं मला हे तुम्हाला सांगायचं होतं. खूप दिवस झाले काय होतं, ज्वारी किंवा बाजरी हे आमच्या घरात पोरं खात नाही. आम्ही दोघंच खातो. दृष्टी खाती, पण माझी माऊ आहे ना एखाद्या वेळेस खाती. राजवीर पण एखाद्या वेळेसच खातो. मग असं रोज रोज भाकरी खाणारं नाही आहेत. आम्ही दोघंच आहेत, पण माऊचे पप्पासुद्धा कंटाळा करतात रोज रोज खायला भाकरी. मग ते पीठ आहे ना, काय झालं त्याचा कस निघून गेलेला होता. मग मी काय केलं, तांदळाचं पीठ आणून त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि ते भाकरीला रोज यूज करून आता त्या भाकरी संपवणार आहे, पीठ संपवणार आहे. सॉरी, मी बोलण्यात नाही का अशी अडखळते, पण प्लीज तुम्ही समजून घ्या. मग ते पीठ वगैरे मी व्यवस्थित मिक्स केलं तांदळाचं. आणि सगळी किचनची जी सगळी साफसफाई ओल्या कपड्याने 2-2, 3-3 वेळा मांडणी पुसून घेतली, घासून घेतली. आणि मग भांडे परत जिथल्या तिथं घासलेले होते ते लावून टाकलेले आहेत. आणि माझी माऊ आहे ना काय करते माहिती आहे का, कंगवा घेतला तिथंच, गट्टू पण माझा काही पण घेतलं तिथंच. ते तर दोघं लहान आहेत, त्यांचं तर जाऊ द्या, त्यांचे पप्पासुद्धा जे पण घेतील तिथंच टाकतील. इतका पसारा होता, इतका पसारा होता विचारायला नको. दर आठवड्याला तर मी कपड्यांचा इतका राडा आवरत असते, दर आठवड्याला कपड्यांचा राडा आवरायचा. ते कपडे इतके झालेले आहेत ना, इतके झालेले आहेत, कुठं ठेवायचे ते सुद्धा कळत नाही. मग हे 3 महिन्याला माझी ही साफसफाई असते. मग एकच गोष्ट जर पकडून बसलं की नाही, फक्त कपडे स्वच्छ करायचे, ही जागा स्वच्छ करायची, इथं कपडे नको आहेत, ती जागा स्वच्छ करायची, तिथं कपडे नको आहेत. मग ते कपड्यांमध्येच माझे आहेत ना 3 महिने जात असतात. तर 3 महिन्यातनं मी हा 1 दिवस काढत असते. मग हे एका दिवसात सगळं होऊन जातं. त्यातही एकटीलाच करायचं, खूप एनर्जी डाऊन होते खरंच. आणि जे पण कोणी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर असं एकटे करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की काय त्रास होतो. आणि मी काही म्हणत नाही, मलाच एकटीला सगळं भोगावं लागतं किंवा मलाच एकटीला त्रास होतो आहे, नाही. दोन्ही पण पोरं करत नाही. माऊ सुट्ट्यांमध्ये खूप मला मदत करत होते. राजवीर पण नाही. तर तुम्ही बघतच असताल, एक अंगावर घेऊन झोपतो, एक अंगावरती घेऊन झोपलेली आहे. हे सगळं सोफे झटकण्यापासनं ते सगळं, माऊची जशी स्कूल चालू झाली तसं सगळं मलाच करावं लागतं. आणि सकाळी 6:30-6ला उठायचं, आवरायचं, ह्या पोरांचं आवरायचं, ह्यांचे टिफिन करायची, घरातलं आवरायचं. आणि घरातलं मला रोज येणार, दररोज म्हणजे इतकं काटेकोर स्वच्छता लागते की विचारायला नको. त्यामुळं माझा दिवस त्यामध्येच जातो. मी घर जर झाडलं ना, ते परत मागून 3-3 वेळा झाडून घेत असते. आणि माऊला जर सांगितलं ना आजच्या दिवस घर झाड, तिने झाडलेलं असतं तरी मी सुद्धा परत थोड्या वेळाने ते घर झाडून घेते. त्यामुळं मग मी तिला काय म्हणते, तू काहीच करू नको, तू शाळेत जाती, ती तिच्या अभ्यासाकडं लक्ष देते, ती तिचं आवरती. आणि पसारा तर मात्र दोघं बी भरपूर करतात. ते टीपॉय आहे ना, त्या टीपॉयवरती पण त्यांचे बुक्स असतील किंवा त्यांचं कंपॉस असणार किंवा त्यांची बॅग असणार, सगळं झालेलं असं काही आहे. आणि मी इथं तेच सांगत होते की फायनली माझा किचन पूर्णपणे आवरून झालेला आहे. किचन पण आवरून झाला, एवढे भांडे राहिलेले होते. आता मी म्हटलं हे भांडे जे आहेत ते भांडे संध्याकाळी वगैरे घासून घेणार आहे. आणि संध्याकाळी घासायचं कारण काय, कारण खूप दमलेले होते भांडे घासून घासून, फळीवरचे इतके दमलेले होते. त्यामुळे ते भांडे मी तसेच ठेवले.
मग थोडंसं सगळं आवरून झालं. मग माऊचे पप्पा आले, त्यांना जेवायला दिलं. मग ते जेवले, ते झोपले. मग मी माझं भाजी निवडायचं होतं, ते तर मी तुमच्याशी शेअर नाही केलेलं. भाजी निवडायचं पण भरपूर कामं होती तरीसुद्धा. मग हे दोन्ही पोरं पण झोपून गेले. असं माझं सगळं घर आवरून झालेलं होतं. फरशी वगैरे पण पुसून झालेली होती आणि मस्त असा माझा किचन फायनली लुक दिला. कसा वाटला व्हिडिओ?